हो ठीक आहे चालू करू दे का? त्याचं थांबले अजून निलेश खाली. चला छगन भुजबळ यांच्या सत्ता परिषदेनं मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे, ज्यामध्ये जो JR नवीन काढलेला आहे तो एकतर रद्द करा किंवा त्यामध्ये बदल करा अशी मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडते की मंत्रिमंडळ एखादा निर्णय घेते, राज्य म्हणून एखादा निर्णय घेतला जातो, त्या निर्णयामध्ये दोन गट तट पडलेले कधी आम्हाला या राज्याच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं. उघडपणे काही लोक आमकं बोलतात, उघडपणे काही लोक दुसरी भूमिका घेतात. मला वाटते महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या वरचा कंट्रोल सुद्धा आता सुटलेला. आज महत्त्वाच्या 2 बैठका होणार आहेत. अवस्था जर बघितली बरोबरच आहे, त्यामुळे आमच्या आघाडीलाच त्यांचं मतदान झालेलं आहे. कारण नसताना नावाची चर्चा करून कुणाबद्दल संभ्रम निर्माण करू नका अशी माझी विनंती. काल गोकुळची सभा झाली, माडकांना एकाकी पाडण्याचं कुठेतरी नियोजन केलंय का? अशा प्रकारचं दृश्य काल दिसलंय. नाही, तसा विषय नव्हता. त्या नावीद मुश्रीफांना भेटल्या होत्या. नावीद चेअरमन आहेत, त्यांनी त्यांची समजूत काढली होती, त्यांच्या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं दिली. जनरल बॉडी म्हणजे काय, जे प्रश्न टाकलेले आहेत त्याची उत्तर, आणि ती उत्तरं जर 55 मिनटं MDनी जर दिली असतील तर मला वाटते ते समजून घेण्याचं काम पण कुणीतरी केलं. परिपक्वता पाहिजे की समजून घेणं. आणि जनरल बॉडीत जे प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर हरकत नाही. लेखी उत्तरं देऊन सुद्धा जर फक्त राजकीय दृष्ट्या नावीद मुश्रीफांना टार्गेट करायचा प्रयत्न चाललाय का अशी मला शंका आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक नकोय अशा प्रकारचा सूर नाही, तो तर आहेच ना. 2,70,000 पासून ते गोकुळ पर्यंतचा कोल्हापूरच्या जनतेचा मॅन्डेट आपण बघितलेला आहे. साहेब, मराठा आरक्षणासंदर्भातल्या काही घडामोडी, माजी राष्ट्रपतीच्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा जो उद्रेक आता या आपल्या भारताच्या शेजारच्याच देशांमध्ये झालेला आहे, हा भारतात सुद्धा येऊ शकतो असं मी भारतात येऊ शकतो असं म्हणणार नाही, परंतु लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम सगळ्यांनीच आपण करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि विशेष करून रोजगाराचा प्रश्न, महागाईचा प्रश्न असेल, हे सगळे ॲड्रेस न झाल्यामुळं नेपाळमध्ये हे घडलेलं आहे. आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात सरकारपुढं चॅलेंज असणार आहे की हे प्रश्न आम्ही कशा पद्धतीनं हाताळतो जेणेकरून लोकशाही अबाधित या ठिकाणी ठेवता येईल. हा प्रयत्न सरकारनं करणं अपेक्षित. आज मराठा आरक्षणासंदर्भात 2 महत्त्वाच्या बैठका कॅबिनेटच्या आहेत, त्यामध्ये गॅझेट संदर्भात देखील मला वाटतं मी आत्ता बोललो त्याच्यावर, मंत्र्यांच्यातलेच वाद समोर आलेले दिसत आहेत. उद्या कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक आहे, काय नेमकी अपेक्षा आहे? नाही, मला वाटते सत्ताधारी पक्षांची कमिटी आज आहे, सत्ताधारी पक्षांची कमिटी नेमलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आता त्याच्यात निर्णय घ्यावा, सीमा भागातल्या लोकांना न्याय द्यावा. किमान या कोल्हापूर सांगलीमधल्या किमान विरोधी आमदारातले काही 1-2 आमदार त्या कमिटीमध्ये असायला पाहिजे होते. मला माहीत नाही कमिटीमध्ये कोण आहेत का नाही, परंतु सत्ताधाऱ्यांची कमिटी आहे. आता सत्ताधाऱ्यांनी न्याय द्यावा. आणि वरतीसुद्धा त्यांचीच सत्ता आहे, महायुतीची सत्ता वरतीसुद्धा आहे. त्यामुळे सीमा प्रश्नाची बैठक घेण्यापेक्षा तो प्रश्न तातडीनं सोडवायचं काम या कमिटीच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने करावं. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IPS अधिकाऱ्याला झापल्याचं प्रकरण आहे ते गाजतंय, आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आता याचा अहवाल मागवला आहे. आणि खडे बोल मुख्यमंत्र्यांनीच उपमुख्यमंत्र्यांना सुनावल्याचं समजतंय. काय कसं बघताय? अजितदादांनी पण सगळे कार्यक्रम त्यांचे रद्द केलेले आहे. नाही, ते कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही, परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सहन करायची तयारी भाजपची आहे. IPS IAS अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं, हा संदेश यातून गेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. UPSC झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता. आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामधून निर्माण झालेली आहे. आपण एकूणच ज्या पद्धतीनं आता मुख्यमंत्र्यांनी या चौकशी बरोबर आहे, करणं गरजेचंच आहे. कारण की जर कायद्याची बाजू घेऊन एखादा अधिकारी काम करत असेल तर शासन म्हणून त्या अधिकाऱ्याला प्रोटेक्शन देणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. कारण की शेवटी कायद्याचं पालन एखादा अधिकारी करत असेल आणि त्याला जर धमकी दिली, त्या अधिकाऱ्याला धमकी दिली जात असेल तर मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करणं
कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. नागरिकांना सर्वासर्व करायचा प्रयत्न केलेला होता. त्यावेळी त्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी मला वाटतं असं की बोललो. असल्या लहान गोष्टीमध्ये फोन करणं किती संयुक्तिक आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. मला वाटते अपेक्षा त्यांच्याकडून या अशा नव्हत्या, परंतु आता झालेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेऊन चौकशी, दुसऱ्या दिवशी महसूल अधिकारी गेल्यानंतर तीच घटना घडली. याचा अर्थ म्हणजे चुकीचं आहे त्या लोकांचं, हे निश्चितपणे सिद्ध होईल. ही एक घटना समोर आली त्यामुळे हे प्रकरण समोर आलं. मात्र अशा अनेक धमक्या किंवा सांगत असतील अशा नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे की हे नाही, सरकार 100% सरकार सत्तेमध्ये जे काय ते नॅचरल अलायन्स नाही आहे, हा जबरदस्ती झालेला अलायन्स आहे. त्यामुळं भाजपला पटो न पटो ह्या सगळ्यांचा त्रास सहन करावा लागला आहे, हे आता दिसून येतं. मंत्र्यांच्या मगरुरीची भाषा मोठ्या प्रमाणात चालू आहे साहेब. काल स्पष्ट झाले. ज्यावेळी महसूल प्रशासनाने कारवाई केली त्यावेळी अजितदादा बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालत असल्याचं समोर येतं. नाही, म्हणून ते म्हणलं की जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की हे चुकीचं आहे म्हणून. म्हणजे याचा अस्पष्ट अर्थ होतोय की कायदेशीर बेकायदेशीर हे चालू होतं, हे स्पष्ट दिसतंय. साहेब, नेत्यांच्या मगरुरीची भाषा आता अधिकाऱ्यांसोबत नागरिकांना सुद्धा आता त्रासदायक ठरत आहे, याची उदाहरणं आहेत. नाही, मला वाटतंय महायुतीच्या अनेक नेत्यांची वक्तव्ये गेल्या काही वर्षभरातली बघितली स्टेजवरून डायरेक्ट त्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाला खडसावणं, एखाद्या अधिकाऱ्याला झापणं, म्हणजे एक हाती सत्ता आलेल्याचा हा या पद्धतीनं गैरवापर होताना दिसतोय. आणि अधिकारी वर्गांमध्ये महाराष्ट्रातले प्रचंड नाराजी. एकतर सरकार कर्जाच्या खाईत आहे, अधिकाऱ्यांना भीती आहे उद्या पगार होईल का नाही अशी खात्री नाही आहे, अशी अवस्था राज्याची झालेली आहे. आणि अशावेळी परत कायदेशीर काम करत असताना या ठिकाणी थांबवणं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनंही दुर्दैव आहे. नागपूरमधल्या एका ठगानं मंत्रालयामध्ये बोगस इंटरव्ह्यू घेतल्याचं समोर आलंय, काय सांगाल त्या संदर्भात? आता म्हणजे आता आम्हाला कळालं होतं की मंत्रालयामध्ये फेस ID होऊनच आत माणूस येतो असं यंत्रणा लावली असं सांगितलं. आता ही यंत्रणा लागली असताना हा माणूस आत गेला. धाडस किती आहे की मला कोण काही करू शकणार नाही या सरकारमधलं, हेच धाडस आहे. मंत्रालयामध्ये माणूस जर हे खरं असेल, तुम्ही जे म्हणताय हे खरं असेल, तर हे दुर्दैव आहे की एवढं धाडस एखाद्या ठगाचं या ठिकाणी कसं होऊ शकतं. राष्ट्रपती काल निवडणूक झाली, त्यामध्ये खरं तर अपेक्षेपेक्षा जास्त मतं पाहायला मिळाली. कुठेतरी मतं ही फुटली गेली अशा पद्धतीचं देखील आता मला वाटतं या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, BRS असेल किंवा BJD असेल, या सगळ्यांनी मतदानापासून अलिप्त राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मतदान करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांचा दुटप्पीपणा हा देशासमोर आलेला. आणि मागच्या वेळी ज्यावेळी उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली त्यावेळी मताची टक्केवारी यामध्ये बदल होऊन 40% मतं आता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्याचा अभ्यास निश्चितपणे सगळेच पक्ष इंडिया आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे 15 मतं अवैध ठरवण्यात आलेली आहेत. हे आता काय सगळ्यांचे असणार आहेत, ती काय मतं एका पार्टीचे असणार नाहीत. परंतु याचंही संशोधन करणं गरजेचं आहे. सगळ्याच पार्टीची, ती भाजपची असू शकतात, कारण की ज्यांना इच्छा नव्हती मतदान करायचं ते जबरदस्ती गेले असतील, त्यांनी ते मतं त्यांची बाद केल्याची शक्यता नाकारता येत नाही. साहेब विशाल पाटलांचं मतदान कोणाला पडलं?